कल्पना करा, इतिहासातला एकच जन्म झाला नसता आणि त्याचबरोबर एक स्वप्न कायमचं नाहीसं झालं असतं। आज आपण ज्या स्वराज्याचा अभिमान बाळगतो तो शब्दही कदाचित अस्तित्वात नसता। हा व्हिडिओ एका विचारांचा, पण कदाचित आपल्या संपूर्ण इतिहासाला हलवून टाकणारा। जर शिवाजी महाराजांचा जन्म झालाच नसता तर 17व्या शतकात भारतात मोठ्या साम्राज्याची सत्ता होती। उत्तर भारतात मुघल, दक्षिणेत विविध सल्तनती, सामान्य जनतेवर करांचा भार, शेतकरी कामगार संघर्षात जगत होते। राजकारणात सत्ता होती पण लोकांच्या आयुष्यात स्वातंत्र्य नव्हतं। अशा काळात स्वराज्य हा विचार कोणाच्या मनात तरी यायचा हवा होता। इतिहासात काही कल्पना अशा असतात ज्या फक्त एका व्यक्तीने नाही तर एका युगाने घडवल्या असतात, पण त्या कल्पनांची दिशा देण्यासाठी एक नेता, एक चेहरा व एक धैर्यवान मन गरजेचं असतं। शिवाजी महाराजांनी स्वराज्य हा विचार फक्त बोलला नाही तर तो उभा करून दाखवला। पण जर हा चेहराच नसता तर? कल्पना करा, जर शिवाजी महाराजांचा जन्मच झाला नसता, किल्ले जिंकले गेले नसते, स्वराज्याची बीज रुजलीच नसती, मराठा साम्राज्य इतिहासात आलंच नसतं, स्थानिक लोकांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला, आपणही उभं राहू शकतो हा विश्वास, तो कदाचित जन्मालाही आला नसता। इतिहास फक्त युद्धांनी बनत नाही, तो लोकांच्या मनातल्या भावनांनी बनतो। जर स्वराज्याचं स्वप्न उभंच राहिलं नसतं तर पुढच्या अनेक पिढ्यांनी प्रेरणा मिळाली नसती। कदाचित भारताचा राजकीय आणि सामाजिक प्रवास पूर्णपणे वेगळ्या दिशेने गेला असता आणि आपण ज्या गोष्टींवर अभिमान करतो त्या कदाचित आपल्या ओळखीचाच भाग नसत्या। पण हा फक्त एक विचार आहे, वास्तवात इतिहास वेगळा घडला। शिवाजी महाराज जन्माला आले, त्यांनी स्वराज्याची पायाभरणी केली आणि लाखो लोकांच्या मनात स्वाभिमान जागवला। कधीकधी एक व्यक्ती संपूर्ण इतिहासाची दिशा बदलू शकतो। जर तो एक जन्म झालाच नसता तर कदाचित आपण आज वेगळे असतो, पण तो झाला आणि म्हणूनच आज आपण हा इतिहास सांगू शकतो। पण हा फक्त एक विचार आहे। खरे इतिहास काय सांगतो आणि याचे खरे पुरावे काय आहेत, डिस्क्रिप्शन मधल्या लिंकला आत्ताच क्लिक करा आणि truehistory.in वर जाऊन पूर्ण इतिहास स्वतः वाचा आणि अशाच इतिहासातील रहस्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।